नमस्कार, मी मंजू शकुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता आजचा विषय आहे नवऱ्याची आई नको रे बाबा. हा विषय फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला वाटेल मी आज हे काय भलतंच बोलत आहे, त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मगच तुमचं मत मला नक्की सांगा. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सायकोलॉजिकल डिसीजबद्दल आज मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. वेंडी सिंड्रोम नावाच्या आजाराबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? काय असतं हे? चला तर ते जाणून घेऊया. पीटर पॅन आणि वेंडी या नावाची एक कार्टून सिरीज आपण कधी पाहिली आहे का? यात हे दोन जे कॅरेक्टर्स त्यांनी रंगवलेले आहेत, तर त्यातील पीटर हा जो मुलगा आहे तो एक अत्यंत धडपड्या, सतत काहीतरी गोंधळ, काहीतरी कन्फ्युजन करणारा आणि एक बावळट धांदरट मुलगा त्यांनी पोर्ट्रेट केलेला आहे. आणि त्याला सांभाळणारी त्याची प्रेयसी जी आहे ती एक प्रकारची खूप मॅच्युअर मुलगी आहे आणि ती सतत त्याला प्रोटेक्ट करत असते. त्यांनी जे काय पसारा करून ठेवलेला आहे ते आवरत असते, त्यांनी जो गोंधळ घालून ठेवलेला आहे तो सांभाळत असते आणि त्याला सतत मदत करत असते. थोडक्यात ती त्याची आईच म्हणून राहत असते. आणि हाच आजचा आपला टॉपिक आहे. तर अशा काही स्त्रिया असतात ज्या आपल्या पार्टनरला सतत प्रोटेक्ट करत असतात. म्हणजे त्यांनी म्हणलेली प्रत्येक गोष्ट त्या ऐकतात, त्याची सेवा करतात, त्याच्याबद्दलचं म्हणजे त्यांचं प्रेम अगदी क्षणाक्षणाला उतू जाताना आपल्याला दिसू शकतं. म्हणजे एक तान्ह्या बाळाची आई जितकी आपल्या छोट्या बाळाबद्दल प्रोटेक्टिव्ह असते तशाच पद्धतींचं त्यांचं वागणं वरचेवर बनत जातं आणि यालाच म्हणतात वेंडी सिंड्रोम. तर हा एक मानसिक आजार आहे. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं? आपली भारतीय स्त्रियांना यालाच तर पतिव्रता म्हणतात, की पतीची सेवा करणे, पूर्णपणे पतीच्या होमध्ये हो मिसळणे, हे सगळं आपण पिढ्यानुपिढ्या करत आलेलो आहोत. हो, हे मान्य आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. हा एक मानसिक आजार म्हणून तज्ज्ञांनी त्याला डिक्लेअर केलेला आहे, ओव्हर प्रोटेक्टिव्ह असणं. तर नेमकं स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्याच मातृत्वाची भावना असते आणि त्यामुळे ज्याच्यावरती त्यांचं प्रेम आहे त्याची काळजी घेणं, त्याला खाऊपिऊ घालणं, त्याची आजारपणं काढणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी नॅचरलीच स्त्रिया स्वतःहून पुढाकार घेऊन करताना आपल्याला दिसून येतात. पण हा जेव्हा अतिरेक होऊ लागतो तेव्हा त्या कुठेतरी मानसिकदृष्ट्या खचून जातात आणि सतत एक प्रकारचं म्हणजे प्रेशर त्यांच्या मनावरती येतं की हां, याला मला सांभाळायचं आहे, याच्याबद्दलचे जे काही घटना घडणार आहेत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मलाच घ्यायची आहे. आणि हे जेव्हा अति वाढत जातं तेव्हा या आजाराचं आपल्याला गांभीर्य लक्षात यायला लागतं. तर अशा पद्धतीचं वागणं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याबद्दल थोडंसं आपण ताळतंत्र नक्कीच बाळगलं पाहिजे. तज्ज्ञांच्या मते असं आढळून आलेलं आहे की अशा वागणाऱ्या या ज्या स्त्रिया असतात तर त्या मानसिकदृष्ट्या कुठेतरी कमकुवत असतात. त्यांचं मनोबल थोडं कमी असतं आणि त्यांना म्हणजे स्वतःवरती तेवढा कॉन्फिडन्स नसतो आणि त्यामुळे त्या आपल्या पार्टनरवरती खूप जास्त अवलंबून असतात आणि त्यांनी सोडून जाऊ नये, त्यांनी आपल्याला म्हणजे काही दुखापत होऊ नये त्याला आणि त्याच्याकडून आपल्याला म्हणजे सोडून देणं किंवा निघून जाणं किंवा दुर्लक्ष होणं अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून त्या आटोकाट प्रयत्न करतात आपल्या पतीला जिंकून घेण्यासाठी, आपल्या प्रियकराला जिंकून घेण्यासाठी. या मुली किंवा या स्त्रिया खूप जास्त एफर्ट्स घेताना दिसून येतात. पण यातून त्यांना एक प्रकारचं प्रेशर येऊ लागतं आणि त्यातून हा आजार बळावत जातो. मग ते डिप्रेशनमध्ये जातात. मग आपलं सतत आपलंच काहीतरी चुकलं का, म्हणजे त्यांनी आपल्याकडे पाहिलं नाही किंवा आपल्याला त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे आपण कुठे कमी पडतोय का, म्हणून त्या अधिकाधिक प्रयत्न करायला लागतात आणि या नात्यामध्ये अधिक गुरफटत जातात असं दिसून आलेलं आहे. कधी कधी काय होतं की आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सगळ्याच दृष्टीने सुपेरियर असलेली स्त्रीसुद्धा अशा पद्धतीने केवळ एक मानसिक दौर्बल्यामुळे ह्या अशा जाळ्यामध्ये अडकलेली आपल्याला दिसून येते. खरं तर ती खूप म्हणजे बुद्धीने पण चांगली असते, आर्थिकदृष्ट्या पण, आणि ती आपल्या पतीला सतत प्रोटेक्ट करत असते, त्याचा खर्च उचलत असते, त्याची व्यसनं सहन करत असते, त्याची मारहाणसुद्धा सहन करते आणि अशा प्रकारच्या या नात्यामध्ये एक प्रकारचं तणाव निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता तुम्ही मला सांगा, आपण नेहमी म्हणतो
की नवरा आणि बायको ही एका रथाची किंवा एका गाडीची दोन समान चाकं आहेत आणि अशा प्रकारे एक चाक जर भरपूर हवा भरलेला असेल आणि दुसरं जर अगदी कमकुवत आहे, लुकलुकतं आहे, तगतगतं आहे, तर अशा प्रकारे ती गाडी किंवा तो रथ कितपत योग्य असेल, त्याला आपण चांगल्या प्रकारची गाडी म्हणू शकणार नाही ना, आणि ते कितपर्यंत चालू शकेल. अशा प्रकारे डळमळीत झालेलं एक चाक सांभाळून दुसरं चाक ती गाडी सरळ चांगल्या मार्गावरती कशा प्रकारे घेऊन जाऊ शकणार आहे. म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी त्या नात्यामध्ये त्रुटी असणार आहेत. आपल्याकडची एक मराठी अभिनेत्री तुम्हाला आठवते का, मानसी नाईक. ती एक उत्तम नर्तिका आहे आणि तिने बऱ्याच सिरियलमधून पण काम केलेलं आहे. परवा तिची एक अशीच मुलाखत पाहिली आणि तिने तिच्या ह्या तुटलेल्या नात्याबद्दल ती मोकळेपणाने बोलली. त्यात शक्यतो हाच मला टॉपिक त्यातून म्हणजे निदर्शनास आला की ती एक मराठी मुलगी आहे, तिने नॉन मराठी मुलाशी लग्न केलं आणि त्याचे सगळे लाड ते सगळं ती सहन करत होती. त्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा पोसत होती. म्हणजे ती त्याची मैत्रीण होती, बायको होती, फायनान्सर होती, आईसुद्धा तिने बनण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील ती तिचं हे नातं टिकू शकली नाही, वाचवू शकली नाही. आणि ते नेमकं काय होतं तर तिने असं सांगितलं की एकाच बाजूने आपण सतत प्रयत्न करत असू तर ते नातं दीर्घकाळपर्यंत आपण टिकू शकत नाही. कारण नातं यशस्वी होण्यासाठी दोघांनी सुद्धा तेवढाच प्रयत्न करणं आवश्यक असतं. आणि एकटीच ती जेव्हा अशा त्या पूर्ण नात्याचं ओझं वाहत होती तेव्हा त्यामधून त्या स्त्रीला डिप्रेशनमध्ये जाण्याचे खूप जास्ती चान्सेस आहेत आणि त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं आणि मग ते नातं फार काळ टिकू शकत नाही. म्हणून मैत्रिणींनो, मला आज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रेम जरूर करा, नात्यांचा आदर करा, नात्यांवरती प्रेम करा, पण त्यामध्ये एवढं गुरफटून जाऊ नका की तुमचा आत्मसन्मान तुम्हाला बाजूला ठेवावा लागेल. त्याला चिरडून टाकून जर तुम्ही तुमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते थोडंसं अवघड जाणार आहे. त्यामुळे आत्मसन्मान खूप महत्त्वाचा आहे, कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या नात्यामध्ये स्वतःवरती सुद्धा तेवढंच प्रेम केलं पाहिजे. आणि जो व्यक्ती किंवा जी स्त्री स्वतःवरती मनापासून प्रेम करते तेव्हाच ती इतरांवर सुद्धा मोकळ्या मनाने आणि 100% प्रेम करू शकते आणि ते नातं ती जपू शकते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. थँक्यू.